छाती फुलून गेली पाहिजे. पुत्र व्हावा आईचा गुंडा, त्याचा तिने लोकी झेंडा. खरंय ना? म्हणून तो भाग लक्षात ठेवला पाहिजे. महत्व वडिलांचं वाढवलं पाहिजे. आमचे गुरु असतील, आमचे साधू ऋषी मुनी असतील, आमचे समाज सुधारक असतील, आपल्या घरातले वडील मंडळी असतील. आता लोक आई वडिलांच्या पाया पडायचं सोडून देतात. छत्रपती शिवाजी महाराज आईच्या रोज पाया पडायचे. तुळजाभवानीच्या आईच्या पाया पडायचे आणि आईच्या आऊसाहेबांच्या पाया पडायचे, आईचा आशीर्वाद घ्यायचे. आपण परंपरा नाही जपली पाहिजे ती का नुसतंच म्हणायचं? आईसारखं दैवत जगतामध्ये लोक कविता करतात, रडत बसतात. आई म्हणू नको मी आईस हाक मारी, दिहा कळी काय मज होय शोककारी. लोहेच हाक माते मारे कुणे कुठारी, आई कुणा म्हणू मी आई घरी. अक्षरशः वर्ग रडू लागला, शिक्षक रडायला लागले, वर्ग रडू लागला, पण एक पोरग हसू लागलं कोपऱ्यात. हसलं किती? पोरं त्याच्याकडे बघायले, का हसायला तरी गुरुजी रडायले तर तू का हसायला? ते मला थोडं थांबा, तास होऊ द्या. टंकन वाजला गुरुजी वर्गाच्या बाहेर, पोरं त्या पोरापाशी. सांग म्हणे, हे गुरुजी कविता शिकविताना वर्गात रडत येत म्हणले, घरी आईला मारीत येत म्हणले. विठाला विठाला. वाढवी महत्व वडिलाचे काय उपयोग आहे आमचा? काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. कोरडे पाषाण, काही उपयोग नाही. आमच्या वर्तनात इष्ट तो बदल होणे हाच महत्वाचा भाग आहे. कोणत्या कुळात जन्माला आलोत, कोणत्या घरात जन्माला आलोत, काही प्रश्न नाही. आपली वागणूक सुधारली पाहिजे, मगच आपल्याला उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. ज्या आश्रमात आपण पदार्पण केलेलं आहे ना, त्या आश्रमाचं तत्व जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात